नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना मागी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण पाहूया मऊ खुसलुशीत असे तांदळाच्या पिठाचे मोदक. हे पहा, 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, 2 वाटी खोबरं घेतलं आहे, 1 वाटी गूळ घेतला आहे, छोटी पाव वाटी तूप घेतलं आहे, 1 वाटी पाणी, 1 वाटी दूध, काजू आणि बदामाचे पीस, पाव चमचा मीठ आणि वेलची घेतली आहे कुटून आणि घेतलं आहे ना त्याच वाटीने सर्व माप घेतलं आहे. 2 वाटी तांदळाचं पीठ, 2 वाटी खोबरं, 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध, एकाच वाटीने सर्व माप घेतलं आहे. आता मी कढईमध्ये 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घालून घेतलं आहे आणि मीठ पाव चमचा. आता मी तांदळाचं पीठ घालून घेते. छानपैकी गरम झालं आहे दूध आणि पाणी आणि एकजीव करून घ्यायचं आणि गॅस स्लो करायचा. हे पहा, छानपैकी परतून झालं आहे. आता ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवूया. तोपर्यंत आम्ही खोबऱ्याचं सारण करून घेऊया. 2 चमचे तूप घालून घेतलं आहे, त्याच्यामध्ये खोबरं घालून घेतलं आहे. खोबऱ्यामध्ये 1 वाटी गूळ, तो गूळ जरा भरपूर झाला आहे. 1 वाटी मी एकदम गच्च भरून घेतली होती, थोडंसं ठेवलं आहे. 2 चमचे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं. हे पहा, सारण तयार झालं आहे. आता एकजीव करून घेऊया. छानपैकी सारण झालं आहे, मस्त कलर आला आहे. काजू बदामाचे पीस आणि वेलची घालून घेऊया आणि एकजीव करून घेऊया. तुम्ही पण माझ्या पद्धतीने करून पहा मोदक. हे पहा, पीठ आपलं थंड झालं आहे. आता आपण काढून घेऊया. आरामात काढून घ्यायचं. हे पहा, सर्व पीठ काढून घेतलं आहे. आता थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया. पीठ जरा कोमटच आहे, एकदम असं हे नाही आहे, गरम नाही आहे. हे पहा, गोळा तयार झाला आहे. छानपैकी पीठ मळून तयार झालं आहे. हे पहा, 15 मिनिटासाठी ठेवलं होतं मी टाकून. थोडंसं ते आता मळून घेऊया. आपल्याला पाहिजे तेवढं थोडंसं घ्यायचं. हे पहा, छोटासा गोळा करून घेतला आहे आणि हा मोदकाचा साचा घेतला आहे. त्याच्यापेक्षा मोदकाचे साचे छोटे येतात, मोठे पण येतात, आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही घ्या. हे पहा, पिठाचा एक छोटासा गोळा मी घालून घेतला आहे. एकदम असा पीठ घालून घ्यायचं. साच्यामध्ये तूप लावायचं. तूप लावलं आहे मी पहिली. हे पहा, छानपैकी असं करून घ्यायचं. हे पहा, मी सांगते तसं व्हिडिओमध्ये तुम्ही करा. हे पहा, खोबऱ्याचं सारण घालून घेऊया. गूळ खोबऱ्याचं छानपैकी असं कुटून घेऊया. ह्याच्यावर एक छोटासा गोळा करून पीठ घालून घेऊया. असं करून घ्यायचं. हे पहा, मोदक छानपैकी तयार झाला आहे. खूप छान दिसत आहे, मस्त झाला आहे. हे पहा, सर्व मोदक करून तयार झाले आहेत. हे पहा, खूप छान दिसत आहे. इडलीचं भांडं घेतलं आहे. त्या भांड्यात मी 2 ग्लास पाणी ठेवलं होतं घालून. गरम छानपैकी झालं आहे. त्याच्यामध्ये आपण मोदक घालून घेऊया. इडलीच्या भांड्यामध्ये शिजवा, पटकन शिजतात, 15 मिनिटं शिजतात. 15 मिनिटं बस झाली. छानपैकी असे घालून घेऊया. आरामात घालून घ्यायचे. हे पहा, सर्व मोदक मी घालून घेतले आहे आणि 15 मिनिटासाठी झाकण मारून ठेवलं आहे.
हे पहा आपली 15 मिनटं झाली आहे. आता ते थंड होऊ दे, गरम गरम काढायचे नाही. हे पहा आपले मोदक पहा खूप छान झाले आहेत, मस्तच दिसत आहे. हे तुम्हाला मी करून दाखवते. पहा आतलं सारण पहा खूप छान झालं आहे, मस्तच झालं आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशा एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.